पहिल्या षटकात गोलंदाज अंकित चंद्रूकरची वर्णी लागली आहे. यावेळी प्रमोट केले गेले स्वतः संघनायक आपण मैदानाच्या आतमध्ये बाळा जोशीला पाहतोय. मात्र विक्रांत खांडेकर जो सलामी आला फलंदाज आहे मार्कादेवी जांभूळ संघाचा तो कुठेतरी बॅकफूटवर राहिलाय. क्षेत्ररक्षण पांगुरला गेलंय. आजच्या रजनीतील ही तिसरी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज बाळा जोशी तयार आहे आणि पहिल्या चेंडूने सामन्यात येईल गोलंदाज अंकित सज्ज झालाय. यावेळी सापटाकर चेंडू हलक्यात आणि स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षकाची फिकी झाली आहे आणि फिकीपर्यंत आपण एकेरी धावीची लहर पाहतोय. एका धावीने धावसंख्येचा स्त्रीग निश्चय केला. एक धाव धप्पलिकेवरती आहे. मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलंय. लो स्कोरिंग टोटल डिफेंड केला गेलाय जय हनुमान उत्तर गावडन क्रिकेट टीमने. प्रसिद्ध उद्योजक नागेश लडगे यांच्याकडून आमच्या या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. आपलं देखील खूप आभार. यावेळी स्ट्रायकिंगला डावखुरी शैलीचा फलंदाज दीपेश कासेला आपण पाहतोय. एक धाव फलकावरती आहेत. सलामीचे बिनीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक डावखुरी शैलीचा फलंदाज दीपेश कासे जो महाराष्ट्र पोलीस आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सापटाकर चेंडू हात खोलण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय का? चेंडू बराच काळ हवेत आहे आणि क्षेत्ररक्षकाचे अंतिम क्षणी शर्तीचे प्रयत्न आपण पाहिले आहेत. यावेळी धावबादचं देखील अपील केलं गेलं आहे. टीव्ही अंपायर थर्ड अंपायरकडे हा निर्णय गेलाय. बाळा जोशी आपल्या पॉपिन क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलाय की नाही याची जाच आमच्या आणि यावेळेस पंचांचा इशारा आलाय. OUT फलंदाज बाळा जोशी माघारी परतवावं लागलंय. बाळा जोशीची खेळी समाप्त झाली आहे. यावेळी सलामीने आलेला फलंदाज बाळा जोशी जो आपण पाहतो बॅकफूटवर असतो. मात्र यावेळेस विक्रांत खांडेकर बॅकफूटवर राहिलाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडीशी घाई पाहायला भेटली बाळा जोशीची आणि ती घाई कुठेतरी अंगलटी आली आहे. बाळा जोशीला पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागलंय आणि अंकित चंद्रूकरसाठी खुशखबर असणाऱ्या अंकित चंद्रूकरने जर हॅट्रिक घेतली तर अभिजित धुमाळ यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक लागू होणार आहे. याची आपण नोंद घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस विक्रांत खांडेकरची पावलं वळली आहेत. नवीन फलंदाज स्ट्रायकिंगला आपण विक्रांत खांडेकरला पाहतोय. मडकेदेवी जांभूळ संघाचा खेळाडू आहे. मात्र दुसऱ्या बाजूने ज्याने महत्त्वपूर्ण विकेट घेतलाय आत्मविश्वास उंचावणारा गोलंदाजी मार्कवर अंकित चंद्रूकरला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाची झेल जमलेला दान झाली तदनंतर पैकी ठीक क्षेत्ररक्षकाकडे झाली आहे आणि चित्त्याच्या चपळाईने संतोष पारकर यांनी धावबाद केलाय. धावसंख्या आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात एक धाव फलकावरती आहेत. अतिमहत्वपूर्ण लढत आहे या स्पर्धेतील अंतिम रणनीतीला हा सामना आपण पाहतोय. यावेळेस लवर फुलटॉप चेंडू होत काहीतरी शेअर केला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा पंबल झालाय तदनंतर फेकी झाली आहे. मात्र यावेळेस दुसऱ्या धावेपासून नकार आलाय. एकी धावेवर समाधान मानावं लागले. धावसंख्या वधारली आहे. 2 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळी सुरेख चेंडू पाहायला भेटला. 30 तरार चेंडू होता. अडचणी चेंडूचा कोणता संपर्क नाही आहे. चेंडू तिसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये सुपूर्द झालाय. निर्धाव चेंडूची नोंद झाली आहे. पहिलं षटक आपण पाहतोय गोलंदाज अंकित चंद्रूकरचा आतापर्यंत सुरेख षटक हाताळलाय. एक प्रमुख मोहरा माघारी परतवलाय. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. कारण पहिलं पहिलं षटक हे मेंडेटरी पॉवर प्ले षटक आहे. या षटकात 2 क्षेत्ररक्षक तिसऱ्या सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्या षटकात आतापर्यंत अचूक टप्पा साधलाय गोलंदाज अंकितने. यावेळेस लोवर फुलटॉसमध्ये चेंडू बॅकची कडा घेत चेंडू यावेळेस गॅपमध्ये गेलाय. टॅप चेंडू आलाय बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज दीपेश कांचेच्या बॅटमध्ये आलाय. संजीवनी चौकार. लोवर फुलटॉसमध्ये चेंडूवर हलक्यात आणि शेअर केला. हा फटका बॅकफूट पडवून पंच केलाय आणि 2 क्षेत्ररक्षकाची अभेद्य भिंत चेरली आहे. 4 धावांनी धावसंख्या वधारली आहे. धाव फलकावरती 6 धावा धाव फलकावरती आहेत. कुठे धाव
यावेळी बॅटची कडा घेत क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू आलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा नशिबाचा चौकार दीपेश कांच्याच्या बॅटमधून आलाय आणि या चौकाराने धावसंख्या वधारली आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची हलकीशी कडा घेत एसटी रक्षकाला देखील फंबल होताना आपण पाहिलं आहे आणि तदनंतर चेंडूचा प्रवास हा लॉंग स्टॉप रिझन मध्ये आहे. 11 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात बाळा जोशी माघारी परतलाय. थोडीशी खराब कामगिरी बाळा जोशी झाली आहे. यावेळेस पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 2 मध्ये आपण आदित्यला पाहतोय. आदित्यची वर्णी लागली आहे. दुसऱ्या षटकात स्ट्रायकिंगला फलंदाज विक्रांत खांडेकर सज्ज आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षण पांघुरला गेलाय. पहिला चेंडू गोलंदाज आदित्याचा 30 धार पाहायला भेटलाय. हा ट्रॅकर चेंडू होता. निर्धाव चेंडूची नोंद झाली आहे. थोडासा चाचपदना पाहायला भेटलाय. बॅटच्या चेंडूचा कोणता संपर्क नाही आहे. उर्वरित काम इष्टेक्षक संतोष पारकर यांनी चोख बजावले आहे. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. स्पर्धेच्या ठिकाणी राजापूर बँकेचे मॅनेजर बिरजे सर यांचं आगमन झालं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर कक्षात स्थानापन्न व्हा. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. चेंडू बराच कळवित आहे. फटका फसलाय का? क्षेत्ररक्षकाचे पुन्हा एकदा शर्तीचे प्रयत्न आपण पाहिले आहेत आणि अंतिम क्षणी हे प्रयत्न हवेतच विरले आहेत. चेंडू जमलेला दान झालाय. सुरेख प्रयत्न पाहायला भेटलाय अंकित चिंदूरकरचा एक्स्ट्रा कव्हर मध्ये, मात्र झेल जमलेला दान झाली आहे. जीवनदान मिळाले विक्रांत खांडेकरला आणि दुहेरी धावाने धावसंख्या वधारताना आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. विक्रांत खांडेकरला जीवनदान मिळालं आहे. त्यानंतरची विक्रांत खांडेकर कशा प्रकारची खेळी करणार आहे, कारण जीवनदानानंतर फलंदाजा जखमी वाघासारखा असतो आणि ती खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे का हे पाहावं लागेल. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू आहे. सफल क्रॉसचा वापर केलाय. त्यानंतर चेंडूला भिरकवली आहे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अंतिम क्षणी चेंडूपर्यंत पोहोचलाय. फिकी झाली आहे आणि फेकी होईपर्यंत पुन्हा एकदा आपण दुहेरी धावांची लहर पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आपण पाहतोय. बाजूशी माघारी परतल्यानंतर थोडीशी सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धावा गोळवण्याचा प्रयत्न विक्रांत खांडेकरचा झालाय. जीवनदान मिळाले विक्रांत खांडेकरला. यावेळी सुरेख चेंडू आहे. सुरेख चेंडू पाहायला भेटला. यावेळेस अचूक टप्पा साधला गेलाय आणि निर्धाव चेंडूची नोंद आपण पाहतोय. मॅन फ्रॉम धुमावाडीचा हा खेळाडू आहे. आदित्यच्या हातात चेंडू सुपूर्द झाला दुसऱ्या षटकात आणि आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपण आदित्यची पाहिली आहे. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज आदित्यने. दुसऱ्या बाजूने थोडंसं चाचपळताना पाहायला भेटलाय. मोठ्या फटक्यांसाठी झगडताना पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये विक्रांत खांडेकर. यावेळेस बॅटची गडा आणि मिळाला एसटी रक्षकाचा सहारा. धक्का क्रमांक दुसऱ्या विकेटचं पतंग कापला गेलाय. विक्रांत खांडेकरची खेळी समाप्त झाली आहे. परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. परत धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावरती 15 धावा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन जोशीची पावलं वळली आहेत. स्ट्रायकिंगच्या दिशेने आपण दर्शन जोशीला पाहतो. एक युवा खेळाडू आहे ज्यांनी कमी काळात आपलं नाव केलं आहे. मॅन फ्रॉम जांभूवाडीचा खेळाडू आहे. स्ट्रायकिंगला दर्शन तयार आहे. मात्र सफलताप्राप्त गोलंदाज आदित्यला आपण पाहतोय ज्यांनी प्रमुख फलंदाज विक्रांत खांडेकरला माघारी परतवलंय. कोंडी फोडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. 2 प्रमुख मोहरे तंबूच्या दिशेने आपण पाहतोय आणि यावेळेस दीपेश कांसे नॉन स्ट्रायकिंगला त्याला बराच काळ स्ट्रायकिंगवर राहावं लागणार आहे, कारण दीपेश कांसेकडे मोठे फटकेबाजी आहे. त्याला बरंच काळ स्ट्राईकवर राहावं लागेल, मोठे फटकेबाजी करावी लागेल आणि एक आश्वासक धावसंख्या उभी करावी लागेल.
गोलंदाज आदित्य टिकामच्या कॉम्प्युटर बॉक्सच्या एंडकडनं या षटकातील बहुधा अंतिम चेंडू घेऊन आणि सामना करण्यासाठी नवीन फलंदाज दर्शन जोशी सज्ज झाला स्ट्राईक एंडला. यावेळी आला मोठा फटक्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक विवेक चेंडूपर्यंत पोहोचलाय. फिकी झाली आणि तत्पूर्वी बहुधा आपण एकीच धाबीची लहर पाहतोय. एकाच धाबीवर समाधान मानावं लागलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रारंभीच्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावरती आहेत. तो खाली असलेला हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी बरंच काळ प्लेबॉय कासड संघाचं देखील प्रतिनिधित्व केलंय, ज्याला क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे, ते संतोष परकर आपण पाहतोय इस्टँडच्या मागे. आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवर झालेला बदल आपण पाहतोय. आणि फ्रॉम धुमावळीचा खेळाडू राहुल कदमची वरी लागली आहे. राहुल कदमच्या हातात चेंडू सुपूर्द झालाय षटक क्रमांक 3 मध्ये आणि समोर दर्शन तयार आहे. दर्शनकडे देखील मोठी फटकेबाजी आहे. फिनिशर म्हणून दर्शन ओळखला जातो. शेवटच्या निर्णायक षटकातील मोठ्या फटक्यासाठी जाणला जाणारा फलंदाज आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळी सावध खेळी करावी लागणार आहे. कुठेतरी भागीदारी रचावी लागेल. दीपेश कांचेला बरंच काळ स्ट्राईकवर आणावं लागेल आणि ते काम दर्शन करेल का हे पाहावं लागणार आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विखुरले गेले आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज राहुल सज्ज झाला आहे. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं पहिला चेंडू घेऊन यावेळी सुरक्षित पाहायला भेटला. इनसाइड आउटचा फटका आहे. फटका फसलाय का? जो सापळा रचलाय त्या सापळ्यात चेंडू विसावला गेलाय. दर्शनची खेळी समाप्त झाली आहे. आहे त्यांचं आमच्या मुख्य आणि यावेळी संदीप केसरकरने झेल सोडली आहे. पहिल्या प्रयत्नात चेंडू हवेत उडला होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात तो चेंडू जमलेला दान झाला. व्हॉलीबॉल खेळला गेला चेंडू सोबत, मात्र मैदानाच्या आतमध्ये गिरीशला जीवनदान मिळालाय. तसेच मुठात पाळेकरवाडीवरून उपस्थित अनिल पाळेकर यांचं देखील पुष्पगुच्छ स्वागत केलं. त्या आमच्या स्पर्धेदरम्यान अतुलजी सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पगुच्छ स्वागत केले जाते. आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचे मांडे आपण पाहतोय आजच्या या अंतिम रजनीमध्ये. पत्र मैदानाच्या आतमध्ये संदीप केसरेकर सारखा अनुभवी खेळाडू आणि त्याच्याकडून झेल जमलेला दान झाली आहे. गिरीश परबला जीवनदान मिळालं आहे. गरज मैदानाच्या आतमध्ये पण नॉन स्ट्राईक केला गिरीशला पाहतोय आणि स्ट्राईक केला मात्र यावेळेस दीपेश कांचे सज्ज झाला आहे. जो सलामी आलेला फलंदाज आहे, बराच काळ नॉन स्ट्राईक केल्यावरती होता, मात्र यावेळेस दीपेश कांचेला स्ट्राईक मिळाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने राहुल ज्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे, पहिल्या चेंडूवर ज्याने दर्शनला माघारी परतवलं आहे. या चेंडूवर मात्र थोडीशी क्षेत्ररक्षकाची साथ मिळताना पाहायला भेटली नाही आहे. क्षेत्ररक्षक हा गोलंदाजीच्या पाठीचा कणा ओळखला जातो, मात्र क्षेत्ररक्षकाची ढिलाई आपण पाहिली आहे. धावसंख्या वधारली आहे धावफलकावरती, 17 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षक बदल करताना आपण पाहतोय स्वतः गोलंदाज राहुल थोडंसं क्षेत्ररक्षक बदल करतोय, कारण स्ट्राईक गेला प्रमुख खेळाडू दीपेश कांचेला आपण पाहतोय, जो डावखुरी शैलीचा फलंदाज आहे, त्याच्यावर बरंचसं समीकरण अवलंबून आहे. माडकवी धावू सगळ्याचा प्रमुख खेळाडू म्हणून ज्याला संबोधलं जातं.
ज्याने कित्येक सामने आपल्या जोरावर या संघाला जिंकून दिले आहेत. यावेळेस खोलवर टप्पर चेंडू आहे, समोर उडवलाय, लॉंग ऑन बाउंड्री राहिला, चेंडू आला वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषेच्या पलीकडे संजीवनी चौकार. स्विचीचा फटका घेण्याचा प्रयत्न आहे, मग ते अचूक टप्प्याचा चेंडू हाताळलाय गोलंदाज राहुलने. परिणामी निर्धाव चेंडू आपण पाहिले आहे. बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नव्हता. स्पर्धेच्या ठिकाणी प्रवीण खांडेकर यांचं आगमन झाले. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थान बनवा. तसेच आमचे मार्गदर्शक प्रकाशजी पारकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर कक्षात स्थान बनवा. यावेळेस देखील पुन्हा खोलवट टप्प्यावरचा चेंडू पाहायला भेटला. इनसाइड डाऊनचा फटका आहे, समोर उडवलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाची ढिलाई आपण पाहिली आहे. खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ मध्ये संदीप केसरकर यांचं झालंय. परिणामी एकेर धावेचे रूपांतर दुहेरी धावांमध्ये केले गेले आहे आणि या दोन धावांच्या मैत्रीने धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती आहेत. दीपेश कांसे मोठ्या फटक्यानंतर सेन्सिटिव्ह क्रिकेट आपण दीपेश कांसेचं पाहिलं आहे. एकेर दुहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये काढताना दीपेश कांसेकडे मोठे फटके आहेत. अजून देखील निर्णायक एका षटकाचा काही शिल्लक असणार आहे आणि त्या षटकात देखील दीपेश कांसे आपल्याला प्रहार करताना पाहायला भेटेल. मग दुसऱ्या बाजूने गोलंदाज राहुल ज्याने आतापर्यंत खोलवट टप्प्यावरचे चेंडू हाताळले आहेत, तोच या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला भेटला. वाईड ऑर्डरचा चेंडू यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न आहे, धावबाची संधी आहे आणि यावेळेस गिरीशला माघारी परतावं लागलाय. जी धाव नव्हती ती धाव घेण्याचा मोह पाहायला भेटलाय, त्या मोहाच्या जाळ्यात अडकवलं गेलंय. गिरीशची खेळी समाप्त झाली आहे. चौथ्या गडच्या रूपात परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला.
क्रिकेट टीमला. दुसऱ्या बाजूने विवेक द मॅन फ्रॉम धुमावाडीचा हा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. यावेळेस खोलवट टप्प्यावर चेंडू, मोठा फटक्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आपण इनसाइड आउटचा फटका पाहिला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाची फिकी झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पाय बाहेर काढले गेले आहेत आणि दुहेरी धावांची लहर आपण पाहिली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे. थोडीशी खराब फिकी पाहायला भेटली आहे. यष्टीरक्षकाकडे जर फिकी झाली असती तर नक्कीच फलंदाज माघारी परतू शकला असता. मात्र खराब फिकीचा फायदा. 2 धावा पळून पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 4 चेंडूचा काही शिल्लक आहे या षटकातील. यावेळी शपल क्रॉसचा वापर केलाय मात्र अचूक टप्पा साधलाय गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी पाहिली आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू आहे आणि त्यावर दीपेश कांसेला निस्तराभूत केलाय. दीपेश कांसेकडे उत्तर नाहीये. निर्धाव चेंडूची नोंद झाली आहे आणि धावसंख्या पण स्थिरावलेली पाहतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. कुठेतरी जखडून ठेवला गेलाय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय भोगले पारकर धुमावडी संघाने. यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न, फटका फसलाय का? चेंडू बराच का हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न आपण पाहिले आहेत मात्र अंतिम क्षणी चेंडू जमलेला दान झालाय. धावबाची संधी आहे मात्र यावेळेस पंचाकडे दान बघितली आहे. पंचाने बोट आकाशाच्या दिशेने उंचावलाय आणि धावबाद स्वरूपात दीपेश कांसेची खेळी समाप्त झाली आहे. जे जमलेला दान झाली होती तदनंतर दुसऱ्या डब्याचा प्रयत्न पाहायला भेटलाय आणि त्या प्रयत्नात धावबाद स्वरूपात हा आत्मघातकी प्रयत्न कुठेतरी अंगलटी आलाय. दीपेश कांसेची खेळी समाप्त झाली आहे. परतावं लागलाय तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंट्या तुरस्करची पाऊल वळताना आपण पाहतोय. स्ट्राईक गेटचे नवीन फलंदाज बंट्या तुरस्कर सज्ज होणार आहे. मध्ये दुसऱ्या बाजूने गोलंदाजीची आपण अचूक गोलंदाजी पाहिली आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खी संपलाय आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज विवेकने. अजून देखील निर्णायक षटकात 2 चेंडूचा खी शिल्लक असणार आहे. 2 चेंडूवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. स्पर्धेच्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पातळे यांचं आगमन झालं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्य स्थान बनवा. गोलंदाज पुन्हा विवेक कॉम्प्युटर बॉक्सच्या इनकडनं. यावेळेस मोठा फटक्याचा प्रयत्न होता. ते सरा चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये विसावलाय आणि परिणामी यावेळेस निर्धाव चेंडूची नोंद झाली आहे मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्नात बंट्या तुरस्करची पावलं माघारी परतली आहेत. आल्या पावली तंबूच्या दिशेने परतावं लागलंय बंट्याला. आत्मघातकी प्रयत्न आपल्याला पाहायला भेटलाय. विकेट सिलेंडर केली गेली आहे आणि यावेळी स्ट्राईक केला आपण अण्णा खडीला पाहणार आहोत. शेवटच्या एका चेंडूचा काही शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू खेळण्यासाठी अण्णा स्ट्राईक केला सज्ज आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस शेवट चेंडू बहुधा या पहिल्या इनिंगची सांगता करणारा शेवट चेंडू. नवीन फलंदाज नाव स्ट्राईक केला आपण प्रवीणला पाहतोय तर गोलंदाज विवेक शेवट चेंडू घेऊन राईट राऊंड विकेटने. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला भेटलाय. 30 यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू सुपूर्द झालाय. निर्धाव चेंडूने पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे आणि प्रारंभीच्या 24 चेंडूच्या समाप्तीनंतर सांगली धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती आहेत. लो स्कोरिंग टोटल उभारलं गेलं आहे. जखडून ठेवले गेले फलंदाजांना. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं आहे आणि गोलंदाजाचं आपण प्रभुत्व सिद्ध करताना पाहिलं आहे. गोलंदाजांनी वर्चस्व सिद्ध केलं आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी झाली आहे. 27 धावांवरती समवलं गेलं आहे आणि 28 धावांचं मापक आव्हान ठेवलं गेलं आहे मैदानाच्या आतमध्ये दत्तकृपा भोगली पारकर आणि धुमाडी संघासमोर. मात्र धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जाणार आहे. 24 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असताना भोगले पारकर संघ हा सामना जिंकेल का की दुसऱ्या बाजूने या डावा डिफेंड करताना गोलंदाजीमध्ये प्रभुत्व सिद्ध करेल मार्काडवी जांभूवाडी क्रिकेट टीम हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर जोडले जातात माझे सहकारी समालोचक प्रदीपजी देऊळकर सर. तत्पूर्वी मिळवणूक पवार आपणा सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद.
या सामन्यामध्ये पाहावं लागेल. दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघाकडनं अर्थात एका बाजूला राजापूर बँकेचे मॅनेजर सन्माननीय श्री बिर्जे सर यांचं इथं शुभ आगमन झालंय. सन्माननीय श्री संजयजी देसाई यांच्या शुभ हस्ते त्यांचं इथं स्वागत केलं जात आहे. खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय श्री प्रवीणजी खांडेकर यांचंही इथं शुभ आगमन झालंय, तर त्यांचंही पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करत आहोत. खूप खूप मनापासून धन्यवाद खांडेकर साहेब. त्याचप्रमाणे पुढील सन्माननीय श्री गोट्या पाताडे यांचं इथं शुभागमन झालंय, त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय श्री संजयजी देसाई यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत केलं जात आहे. एका बाजूला अर्थात प्रदीर्घ टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला आणि कित्येक वेळा प्ले बॉईज कासार्डे संघाचं ज्यांनी नेतृत्व केलं असे ज्येष्ठ खेळाडू संतोषजी पारकर सलामीवीरच्या रूपात पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्राईक एंडवरती अंकित हा फलंदाज पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू झाल्याचा अर्थात 28 धावा 4 षटकांमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाकडनं चेतन हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक जोखीम नक्कीच असेल या षटकामध्ये. अर्थात ती जोखीम पत्करून चेतन यावेळी पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पॉपिन क्रीजच्या बाहेर चेंडूचा टप्पा अर्थात एका अवांतर धावेने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होताना दिसतोय. दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघासाठी नाममात्र एक धावफलकावर फ्री हिटची नामी संधी असेल ती मिस्टर संतोष पारकर यांना राईट आर्म ओव्हर द विकेट. चेतन उजव्या यष्टीवरती शपल होताना दिसतोय. अर्थात डीप स्कोर लेग वरती खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. मिस्टर संतोष पारकर यांच्या बॅटमनना चौकार. मिस्टर संतोषजी पारकर यांच्यासाठी पारितोषिकांची खैरात होताना दिसत आहे. जर षटकार ठोकला श्री संजय पाताडे त्याचबरोबर श्री प्रसिद्ध बुवा प्रकाशजी पारकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आणि सलग 2 षटकार ठोकले तर 1000 रुपयांचं पारितोषिक इथं पुरस्कृत होताना दिसत आहे. तर मिस्टर संतोषजी पारकर यांच्यासाठी यावेळी पदल आली ते पाहायला मिळालं. चेंडू येतोय मेडॉन वरती क्षेत्ररक्षक तैनात अर्थात फेकी झाली नॉन स्ट्राईक एंड वरती आणि जोपर्यंत फेकी होईल एकेरी धाव पूर्ण करण्याची संधी अर्थात सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एक मोठा फटका निघाला त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. दुसरा आघाडीचा सलामीवीर यावेळी फलंदाज अंकित कडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तो मिस्टर संतोषजी पारकर यांचा धावफलक 1 ने पुढे सरकलाय. नाममात्र 6 धावा धावफलकावर 27 धावा 28 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघाकडनं. तर दुसऱ्या बाजूला माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाला एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये, कारण धावफलक मोठा नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉइंटच्या डोकीवरनं खेळण्याचा प्रयत्न संपर्क अचूक नव्हता. पॉइंट क्षेत्ररक्षकाची चुकी होताना दिसत आहे. अर्थात क्रिकेटच्या पटलावर तर चुकीला माफी नसते. झेल सुटला जातोय आणि त्यानंतर एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसत आहे दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघाला. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. नाममात्र 7 धावा. आज नक्कीच दोन्ही सामन्यांवरती कासार्डे गावातील नजरा खेळल्या असतील. एका बाजूला दत्तकृपा भोगले पारकरवाडी या वाडीतील लोकांचं लक्ष असेल या सामन्यावरती, तर दुसऱ्या बाजूला माडकादेवी जांभूळवाडी या वाडीचंही लक्ष असेल की सामना कोण जिंकेल. 28 धावांचा पाठलाग हा दत्तकृपा भोगले पारकरवाडी संघासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप स्कोर लेग वरती चेंडूचा प्रवास समाप्त. डीप्स मध्ये क्षेत्ररक्षक दिसतोय. अर्थात चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघाला. 1 ने धावसंख्या पुढे सरकली. नाममात्र 8 धावा धावफलकावर 28 धावांचा पाठलाग करताना पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जातंय. अर्थात चेतन 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 4 चेंडूंवरती 8 धावा खर्च होताना दिसत आहेत माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट.
चेंडू डाव्या स्टीवरती संपर्क अचूक होताना दिसत नाही. चेंडू जातोय शॉर्ट लॉंग लेग वरती. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. अर्थात अजून एक धाव ही प्राप्त होताना दिसतंय दत्तकृपा भोगले पारकरवाडी संघाला आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. नाममात्र 9 धावा 28 धावांचा पाठलाग करताना सर्वश्री सिद्धेशजी धुरी यांच्याकडनं पारितोषिक येतंय. पंचांचा इशारा येतोय आकाशाच्या दिशेने बोट उंच होताना दिसतंय. अर्थात पहिल्या गाड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय. दत्तकृपा भोगले पारकरवाडी संघाचे आघाडीचे फलंदाज मिस्टर संतोषजी पारकर यावेळी बॅक टू द पॅव्हलियन. धावा एका गडीच्या मोबदल्यात पाठलाग पाहायला मिळतोय 9 धावा 28 धावांचा आणि त्या 28 धावांमधील 9 धावा ह्या धावफलकावर जोडले जात आहेत. अर्थात नवीन फलंदाज नंबर 3 वरती आदेश या खेळाडूची वर्णी लागतंय. अर्थात कशा प्रकारे फलंदाजी होईल, धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघाकडनं की दुसऱ्या बाजूने माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाचे गोलंदाज कमबॅक परती करण्यात यशस्वी ठरतील का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाकडनं अनुभवी मिस्टर दीपेश कांसे यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ विखुरलं गेलंय ते माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाचं. अर्थात ऑन साईडला पाहिलं तर मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये दिसतोय. लॉंग लेग 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेट बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक, वायडेश लॉंगनवरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय लॉंगन बाउंड्री. आणि ऑफ साईडला जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅन वरती एक क्षेत्ररक्षक. मधल्या शिवरचा चेंडू ऑन साईडला फटका निघतोय. चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. प्रयत्न होता दुहेरी धाव संख्येकडे. अर्थात ताळमेळ यावेळी सुरेख पाहायला मिळाला. कुठेही जोखीम पत्करली नाही. अर्थात एकेरी धाव संख्येने सांघिक धाव संख्या ही दुहेरी अंकात 10 धावा 1 गडी बाद. कमी धाव संख्या अर्थात माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी ठरवलं तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगू शकतो. अर्थात गोलंदाजी त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाची जोड द्यावी लागेल माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूने दत्तकृपा भोगले पारकरवाडी संघाचा विचार केला तर संयमी ही फलंदाजी करावी लागेल. भागीदारी खूप महत्वाची असेल. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फ्लाइंग स्लिप मध्ये. एकेरी धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांना. एकेरी धाव संख्येने सांघिक धाव फलक पुढे सरकलाय 11 1 गडी बाद. आघाडीचा विनीचा फलंदाज अंकित यावेळी ऑन स्ट्राईक एंडवरती. मिस्टर संतोष पारकर बाद झाले त्यानंतर पूर्णपणे जबाबदारी ही असेल अंकित आणि अंकितला साथ देण्यासाठी आदेश नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बाळ जोशी वेगाने येतोय चेंडूवरती. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एकेरी धाव संख्येने 12 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक आपण पाहतोय मिस्टर दीपेश कांसे एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. कारण धाव फलक मोठा नाही आहे. अचूक लाईन अँड लेंथ वरती तुम्हाला पकड मिळवावी लागेल या सामन्यामध्ये. यावेळी मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी. अर्थात मिड ऑफ वरती हा झेल मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला जातोय आणि अंदाज चुकल्यानंतर महत्वपूर्ण 2 धावा दत्तकृपा भोगले पारकरवाडी संघाला मिळताना दिसत आहेत. दुहेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय 14 धावा
म्हणजे अजून 14 धावांची आवश्यकता असेल. निम्म उद्दिष्ट पार केलंय दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघाने. म्हणजे अजून निम्मा धावा ह्या विजयासाठी आवश्यक असतील. दोन्ही संघांची हात प्रतिष्ठापणाला लागलेली असेल, कारण डू ऑर डायचा सामना पराभूत संघाला संधी नसेल आणि पराभूत संघ होईल या स्पर्धेतना टाटा बाय बाय नमस्कार करावा लागेल. दीपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जमनीला घरंगळीत येतोय. अर्थात सुरुवातीला मिड ऑफ क्लिअर झालाय, त्यानंतर लॉंग ऑफ वरना बाळा जोशी येतोय वेगाने आणि चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 15 धावा धाव फलकावरती एका गडीच्या मोबदल्यात. आमच्या सोबत श्री अतुलजी सुतार सुरेख गुणलेखन करताना दिसत आहेत. www.tenniscricket.in ची टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद आपल्याला घेता येईल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसत आहे आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 2 षटकं निम्मा षटकाचा खेळ बाकी असेल दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघासाठी विजयी उद्दिष्ट पार करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला म्हाडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाकडनं कुठचे 2 गोलंदाज असतील की जे धावांचा बचाव करतील, की दुसऱ्या बाजूला आघाडीचा विनीचा फलंदाज अंकित आणि अंकितला साथीला घेता आदेश किती धावांचं योगदान देत आहेत दत्तकृपा भोगले पारकरवाडी संघासाठी हे पाहणं औत्सुक्याचं राहील. आतापर्यंत विजयी सलामी पाहायला मिळत आहे. पहिल्या आजच्या रजनीमधील पहिला सामना गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये जय हनुमान उत्तर गावटर संघ विजयी सलामी देतोय. हा सामना खूप महत्वाचा असेल. आज दोन्ही वाडीचं लक्ष या सामन्यावरती नजरा खेळल्या असतील की सामना कोण जिंकेल. एका बाजूला दत्तकृपा भोगले पारकरवाडी तर दुसऱ्या बाजूला म्हाडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघ. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. अनुभवी गोलंदाज अर्थात बाळा जोशी याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. सांघिक धावफलक पाहिला तर 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे विजयाचं समीकरण येत आहे. येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 12 धावा विजयासाठी दत्तकृपा भोगले पारकरवाडी संघाला. सन्मानसी सिद्धेश धुरी यांच्याकडनं पारितोषिक येत आहे. जर बाळा जोशी याने हॅट्रिक संपन्न केली या स्पर्धेतील तर 1000 रुपयांचं पारितोषिक बाळा जोशीसाठी हे मिळू शकतं. आतापर्यंत आमच्या या स्पर्धेतील ऑफिशियल अतिशय दर्जेदार पंचगिरी पाहायला मिळाली. मिस्टर राजू वांगणकर, मिस्टर अमोलजी मिस्त्री आणि मिस्टर रामू शिर्के. बाळा जोशी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू जातोय गलीच्या दिशेने. चेंडू चकवतोय गलीच्या क्षेत्ररक्षकाला. त्यानंतर चेंडू हा सीमारेषेजवळ जाताना दिसतोय आणि फेकीमध्ये विलंब झालाय. अर्थात याच संधीचा फायदा उठवत तिसरी धाव पूर्ण होताना दिसत आहे ती दत्तकृपा भोगले पारकरवाडी संघासाठी. दत्तकृपा भोगले पारकरवाडी संघाच्या बाजूने पाहिलं तर डगआउटमध्ये उत्साहाचं वातावरण. 3 धावा ज्या तिहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 19 धावा एका गडीच्या मोबदल्यात. दोन्ही संघांसाठी डू ऑर डायचा सामना असेल. करो या मरो नाही तर बोरिया बिस्तर बांधकर वापस लौटो. कारण इथून पराभूत संघाला संधी नसेल. जो संघ विजयी ठरेल स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवेल आपलं आणि पराभूत संघाला या स्पर्धेतना गाशा गुंडाळावं लागेल. बाळा जोशी राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. अर्थात एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसत आहे आणि एकेरी धावसंख्येने धावसंख्या पोहोचली धावफलकावर 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र 10 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता असेल दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघाला. येणारे 10 चेंडू बनवायचे आहेत 8 धावा. हे विजयाचं समीकरण असेल. जरी कागदावरती सोपं वाटलं तरी मैदानावरती ते सोपं नसतं. जर गोलंदाजाने ठरवलं तर हे समीकरण थोडंसं अवघड होऊ शकतं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सिले मिड ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक, त्याचप्रमाणे गलीच्या दिशेने कव्हर पॉइंट वरती एक क्षेत्ररक्षक दिसतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक आणि फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक. ऑन साइडला पहिलं लॉंग लेग, मिड विकेट,
वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन बाउंड्री. मधल्या स्टेवरचा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. लीलया ही धाव पूर्ण होताना दिसत आहे दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघासाठी. 21 एका गडीच्या मोबदल्यात अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल. येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडूंवरती 7 धावांची आवश्यकता असेल. प्रसिद्ध डबल बारी भजनी बुवा प्रकाशजी पारकर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि हृदयाची घालमेल करणारा हा सामना पाहायला मिळतोय. कारण त्यांच्या वाडीचा संघ मैदानावरती पाठलाग करताना दिसतोय. 28 धावांचा बाळा जोशी यावी दूरवर्ण सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. हलक्यातने चेंडू स्टेअर केलाय. अर्थात एकेरी धाव पूर्ण होईल. दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न. फलंदाजाची कल्पक बुद्धी पाहायला मिळत आहे आणि याच कल्पक बुद्धीच्या जोरावरती लीला दुसरी धाव पूर्ण होताना दिसत आहे दत्तकृपा भोगले पारकरवाडी संघासाठी. धावसंख्या पोहोचते 23 धावा एका गडीच्या मोबदल्यात. अजूनही 5 धावांची आवश्यकता असेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघाकडनं. तर दुसऱ्या बाजूने खूप विचार विनिमय करताना दिसत आहेत खेळाडू की क्षेत्ररक्षक सापळा कशा प्रकारे रचावा लागेल मैदानावरती, कारण धावसंख्या ही कमी धाव फलकावरती. येणारे 8 चेंडू बनवायचे आहेत 5 धावा. हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील बाळा जोशी यांच्या गोलंदाजीवरती. आणि दुसऱ्या बाजूने या 2 चेंडूंवरती जर 2 धावा निघाल्या तर नक्कीच विजयाच्या दिशेने आगेकूच म्हणावी लागेल दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघाची. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये टोलवला जातोय. एकेरी धाव पूर्ण झाली. दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न आणि लीलया ही दुसरी धाव पूर्ण होताना दिसत आहे आणि दुहेरी धावसंख्येने पाव शतक फलकावर लागतंय दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघ. 25 धावा एका गडीच्या मोबदल्यात. संतोषजी पारकर बाद झाल्यानंतर फलंदाजीची सूत्र अंकित त्याच्या साथीला आदेश हे 2 फलंदाज संयमी फलंदाजी करताना दिसत आहेत. जशी समुद्रामध्ये रोहिणी टाकावी तशी मैदानावरती अँकर होल्ड प्रमाणे दोन्ही फलंदाज पाय रोवताना दिसत आहेत. एका बाजूला अंकित तर दुसऱ्या बाजूला आदेश. अंकित खेळतोय वैयक्तिक 8 धावांवरती. आदेश खेळतोय वैयक्तिक 9 धावांवरती. ही छोटेखानी भागीदारी पाहायला मिळत आहे. अर्थात याच भागीदारीच्या जोरावरती विजयाचा कळस चढवताना आपल्याला पाहायला मिळेल काय दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघ. येणारे 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. यावेळी ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जातोय कव्हर पॉइंट वरती. एकेरी धाव निघेल. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 26 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आता मात्र विजयाचं समीकरण थोडंसं सोपं होईल. येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत 2 धावा. 6 चेंडू 2 धावा. सुरुवातीला फलंदाजी केली होती म्हाडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाने. 4 षटकांमध्ये 27 धावा जमवल्या आणि 28 धावांचा पाठलाग करताना आता मात्र संघ सुस्थितीत म्हणावा लागेल दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघ, कारण येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत 2 धावा. शेवटचं षटक म्हाडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाकडनं कुठच्या गोलंदाजावरती दिलं जाईल. 2 धावांचा बचाव होईल का? क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. इथं मात्र पाहावं लागेल की दुसऱ्या बाजूला म्हाडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाला एखादा चमत्कारच या सामन्यामध्ये परत आणू शकतो. नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ कासार्डे नाग सावंतवाडी आयोजित ही नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कासार्डे गावातील सर्व खेळाडूंना अर्थात छोट्या खेळाडूंपासून ज्येष्ठ खेळाडूंपर्यंत या स्पर्धेमध्ये खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत. अर्थात युवा खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न हा नाग सावंतवाडी मंडळाचा या स्पर्धेनिमित्त आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू 2 धावा हे विजयाचं समीकरण. क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग त्याचप्रमाणे
सिली मिडॉन वरती एक शतरक्षक पाहायला मिळतोय, सिली मिडॉफ वरती एक शतरक्षक पॉइंट दिसतोय आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एक शतरक्षक. आखो टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय शॉर्ट लँग लेग वरती, शॉर्ट स्क्वेअर लेग वरती जाताना दिसतोय आणि एकेरी धाव संख्येने धावांची बरोबरी होताना दिसतंय. 27 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आता मात्र येणारे 5 चेंडू एका धावेची आवश्यकता असेल. अगदी विजयाच्या उंबरट्यावरती म्हणावं लागेल दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघ. आणि जसा उंबरट्यावरती आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला पराभवाच्या छायेखाली म्हाडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघ. खोलवर टप्प्याचा चेंडू नॉन स्ट्रायकन वरती अर्थात फेकीच झाली असते. याच एकेरी धावेवरती विजय संपादन केला जातोय. दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय आणि आव्हान समाप्त करतोय म्हाडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाचं. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे अर्थात कासर्डे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ निशा नकाशे यांचं इथं शुभ आगमन होताना दिसतंय. त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती आपण आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर सन्मानश्री पप्पी पाताडे माजी तंटमुक्ती अध्यक्ष यांचंही इथं शुभ आगमन होताना दिसतंय तर त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. अर्थात वळूया या सामन्यातील विजयाचा शिल्पकार कोण असेल. सुरुवातीला टॉस होईल. पुढील सामन्यांचा ड्रॉ केला जाईल म्हणजे सेमीफायनल कुठच्या संघाची कुठच्या संघाविरुद्ध खेळली जाईल आणि त्याचाच ड्रॉ आपल्या इथं थोड्या क्षणांमध्ये हा ड्रॉ पूर्ण केला जाईल. नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ कासर्डे नाग सावंतवाडी आयोजित ही भव्य दिव्य चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा अर्थात आजची अंतिम रजनी आणि अंतिम रजनीमधील अजून 3 सामने हे बाकी आहेत. 2 सेमीफायनल आणि एक महाअंतिम अर्थात ग्रँड फिनाले असे आजच्या रचनेमधील हे सामने बाकी असतील.